तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो की 4च दिवसापूर्वी इंडिया स्टार्टअप यांनी आकडे घोषित केले स्टार्टअप्सच्या संदर्भात. आजपर्यंत आपण नंबर ऑफ स्टार्टअप्समध्ये पुढे होतो, पण व्हॅल्यूमध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये बंगलोर पुढे होतं. मी सातत्याने सांगायचो की महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल आहे. आत्ता 4 दिवसापूर्वी जे आकडे जाहीर झाले नंबरमध्ये आणि व्हॅल्यूमध्ये आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये सगळ्या याच्यात महाराष्ट्र नंबर 1 आहे. सो नाव द रियल स्टार्टअप कॅपिटल ऑफ इंडिया इज नॉट बेंगलोर, इट्स नॉट हैदराबाद, इट इज महाराष्ट्र. इट इज मुंबई, पुणे अँड महाराष्ट्र. त्यामुळे ॲटलिस्ट या गोष्टीचं तरी क्रेडिट महाराष्ट्राने घेतलं पाहिजे की स्टार्टअपमध्ये आपण खूप वेगानं जातो आहे. आता याच्यामध्ये मुळामध्ये काही गोष्टी माझ्यासोबत जी लोक काम करतात त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात रिसर्च या संदर्भात केला आणि एक गोष्ट अशी लक्षात आली की आपल्याकडे स्टार्टअप्समध्ये शेवटी स्टार्टअप मोठे का होतात, सिलिकॉन व्हॅली का मोठी झाली, तर सिलिकॉन व्हॅलीमध्ये इमिजिएटली इन्व्हेस्ट करणारे लोक आहेत, इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी आहे. स्टार्टअप ही एक अशी आयडिया असते की जी मार्केटेबल असते, जी स्केलेबल असते, पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आलं तर ती स्केलेबल होऊ शकते आणि ती व्हॅल्यू क्रिएट करते, लोकांचं जीवनमान त्याच्यातनं बदलत असतं. तर ती इन्व्हेस्टमेंटची जी कॅपॅसिटी आहे ही कॅपॅसिटी समजा महाराष्ट्र आहे, मुंबई आहे. मुंबईमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना मुंबईचा जो इन्व्हेस्टर आहे त्याचं पहिलं प्रेम हे स्टॉक मार्केट आहे. तो म्हणजे मुंबईमध्ये इतका पैसा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होतो, त्यातला 5-7% पैसा जरी स्टार्टअपकडे आपण वळवू शकलो तर स्टार्टअपची आजची जी व्हॅल्यू आहे आमची ही आपण दुप्पट करू शकतो. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आमचा प्रयत्न असा असणार आहे की ही जी काही इकोसिस्टीम आपल्याकडे आहे इन्व्हेस्टर्सची, या इकोसिस्टीमला कन्व्हिन्स करणं की तुम्ही त्या ठिकाणी स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करा. आता परवा मी पुण्याला आलो होतो आणि परवा पुण्याला आलो असताना डिफेन्सचं एक पुण्याला मोठं एक्झिबिशन होतं. त्या एक्झिबिशनमध्ये डिफेन्स स्टार्टअप्सचे स्टॉल होते. त्यातल्या एका स्टॉलवर मी गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 2018 साली तुम्ही फंड ऑफ फंड तयार केला होता स्टार्टअप्सचा डिफेन्स करता, त्यातनं माझं स्टार्टअप सुरू झालं आहे. देर आर 300 स्टार्टअप्स की जो 2018ला मी महाराष्ट्र सरकारचा फंड ऑफ फंड तयार केला होता, त्यातनं 300 स्टार्टअप डिफेन्स सेक्टरमधले तयार झालेले आहेत की जे डिफेन्स करता आज काम करतायत. सो ही एक अशी इकोसिस्टीम आहे की जी रोजगारही मोठ्या प्रमाणात तयार करते, व्हॅल्यूजही तयार करते. आणि स्टार्टअपचं सगळ्यात महत्त्वाचं जर काही म्हणजे मी नेहमी सांगतो की व्हॉट इज अ ट्रान्सफॉर्मेशन. तर आपण लहान होतो तेव्हा लोक म्हणायचे, म्हणजे एखाद्याला तू काय टाटा बिर्ला आहे का, म्हणजे कोणी श्रीमंत कोण तर टाटा बिर्ला. मग आज म्हणतात तू काय अडाणी अंबानी आहे का. पण टाटा बिर्ला अडाणी अंबानी व्हायला जनरेशन्स लागतात. स्टार्टअपमध्ये शक्ती आहे की काल स्टार्टअप सुरू केलं आणि 3 वर्षात तो युनिकॉर्न आहे आणि 5 वर्षामध्ये तो कॉम्पीट करतोय जगातल्या पहिल्या 100 लोकांच्या यादीमध्ये येण्याकरता. ही जी काही स्टार्टअपची क्षमता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की आज आपण पाहतोय आता मुंबई पुण्यापुरतं स्टार्टअप मर्यादित, अर्थात मुंबई आणि पुणे आपलं स्टार्टअपचं मॅग्नेट आहे, आपल्याला त्याचा आनंदही आहे. पण आज आपल्या टियर 3 सिटीज ज्या आहेत, टियर 2 आणि 3 सिटीज ज्या आहेत, इथेही स्टार्टअप इकोसिस्टीम तयार झालेली आहे आणि ब्राईट माइंड्स हे सगळीकडेच आहेत. त्यामुळे ते नवीन नवीन त्याच्यामध्ये प्रयोग करतायत. आपलं काम एवढंच आहे की अशा प्रकारच्या स्टार्टअप्सला आपल्याला त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे त्याला इन्व्हेस्टर्स मिळवून देणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. मागच्या काळामध्ये आम्ही काय हॅकॅथॉन्स घेतल्या होत्या, त्याच्यातनं जे सोल्युशन्स आम्हाला सरकारकरता देखील मिळाले ते अमेझिंग सोल्युशन्स आहेत. त्यामुळे ही एक मला असं वाटतं एक फार वेगळी दुनिया आहे. तर या दुनियेमध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर चाललेला आहे. याला आता अजून आपल्याला कसं नर्चर करता येईल हा आमचा प्रयत्न असणार आहे. अगदी आपण 100% या पुण्यामध्ये बसलोय जिथे युनिकॉर्नची संख्या महाराष्ट्रातली सर्वाधिक आहे. त्यामुळे स्टार्टअपमध्ये आपण जेवढं पुढे जाऊ तेवढा शहर म्हणून, जिल्हा म्हणून आणि हा विभाग म्हणून सुद्धा फायदा होईल. एक प्रश्न असा आहे की ज्याच्याबद्दल महाराष्ट्रात 40-50 वर्षाहून अधिक काळ बोललं गेलं. पुन्हा एकदा तुम्ही आधीच्या सरकारमध्ये त्याच्यासाठी काही प्रयत्न केले, त्याच्यावर उपाययोजना शोधण्यासाठी प्रयत्न केले. तर तो प्रश्न आहे शेती आणि पाण्याचा. महाराष्ट्र हा दुष्काळी भाग आहे, महाराष्ट्राचा बहुतांश भाग दुष्काळी आहे
जलयुक्त शिवारसारखी योजना आणली आणि त्याच्यानंतर आज पुन्हा 10 वर्षानंतर आपल्याला दुष्काळ शेती ह्याच विषयावर बोलावं लागतंय. ह्या टर्ममध्ये असं तुमच्या डोळ्यासमोर काय आहे की ज्यातून महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करता येईल? बघा, असं आहे की एक महाराष्ट्राबद्दल आपण समजून घेतलं पाहिजे की महाराष्ट्राचा 52% एरिया 52% हा अवर्षण प्रवण आहे. त्याच्यामुळे दुष्काळ हा महाराष्ट्राच्या 5वीला पुजला आहे. पण त्या दुष्काळातनं बाहेर निघता येईल का? तर निश्चितपणे निघता येईल. आणि म्हणूनच आपण ज्यावेळेस जलयुक्त शिवार ही योजना सुरू केली तर या योजनेचा इम्पॅक्ट काय आहे हा मला सांगायचा हवं की 2019चा एक वॉटर टेबलचा अहवाल हा 2020-21ला केंद्र सरकारने घोषित केला आणि त्या अहवालामध्ये देशातल्या सगळ्या राज्यांचं सगळ्या वॉटर टेबल खाली गेला. फक्त महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्याचा वॉटर टेबल वर आला. कारण आपण जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वॉटर कन्झर्वेशन केलं आणि त्याचा परिणाम काय आहे तर मी नेहमी उदाहरण सांगतो की सांगोल्यासारख्या दुष्काळी भागामध्ये जेव्हा मी गेलो आणि त्यावेळेस माझा दौरा होता, 2018 सालची गोष्ट असेल किंवा 19ची असेल, तर त्या ठिकाणी मला एक शेतकरी आपल्या शेतीमध्ये त्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं की हो माझ्याकडे काहीच होत नव्हतं, पण मी जलयुक्त शिवारमधनं थोडी शाश्वत सिंचनाची व्यवस्था केली आणि 25 लाख रुपयाचे ॲपल बेर ही मी माझ्या बागेमध्ये त्या ठिकाणी उगवू शकलो. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते ट्रान्सफॉर्मेशन आपण केलं, ते सातत्याने करत राहणार आहे. आपण गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवारसारखी योजना केली, इतक्या मोठ्या प्रमाणात पब्लिक पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये केलं. हे सगळं होत असताना आता त्याचं कंटिन्युएशन तर आम्ही करतोय. म्हणजे आता या टर्ममध्ये जलयुक्त शिवार टप्पा 3 किंवा 3.0 हा आम्ही सुरू करू. पण या रेजिममधला सगळ्यात महत्त्वाचा जर आमचा कुठला कार्यक्रम असेल तर म्हणजे शो स्टॉपर ज्याला म्हणतो आपल्या भाषेमध्ये, तर तो आहे नदीजोड प्रकल्प. आपल्याकडे आपण नदीजोड प्रकल्पाबद्दल अनेक वर्ष बोलत होतो, पण त्याच्यात प्रगती होत नव्हती. मी 2019ला साधारणपणे एक 17-18 पासून प्रयत्न करत करत त्याचे सगळे जे काही स्टॅट्युटरी गोष्टी आहेत त्या करत 2019ला त्यातला पहिला निर्णय घेतला. त्यानंतर मग सरकार गेलं, त्यानंतर त्याच्यात काही झालं नाही. पुन्हा सरकार आलं, फॉर्च्युनेटली वॉटर रिसोर्स खातं माझ्याकडे होतं. मग मी त्यातल्या स्टॅट्युटरी गोष्टींकडे लक्ष द्यायला लागलो आणि त्या सगळ्या कंप्लीट केल्या आणि सगळ्या कंप्लीट करून 4 नदीजोड प्रकल्प, म्हणजे त्यातला एक नदीजोड प्रकल्प जर आपण मी एकाचाच उल्लेख करतो की विदर्भातला वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प. हा प्रकल्प काय आहे तर वैनगंगेपासनं नळगंगेपर्यंत 500 किलोमीटरची नदीच तयार करतोय आपण आणि 62 TMC पाणी हे त्या ठिकाणी 500 किलोमीटर ट्रॅव्हल होऊन येणार आहे. आणि याच्यामध्ये नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम, म्हणजे जवळजवळ विदर्भातले 7 जिल्हे हे पूर्णपणे दुष्काळमुक्त होत आहेत. 62 TMC पाणी त्या ठिकाणी आणि 10 लाख एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे. तर आता याचं फर्स्ट टेंडर आम्ही ऑलरेडी काढलेलं आहे. जनरेशनल प्रोजेक्ट आहे, 7 वर्ष 8 वर्ष याला लागतील. पण त्याच्यानंतर या सगळ्या भागामध्ये दुष्काळ नावाची गोष्टच आपल्याला दिसणार नाही. किंबहुना केवळ शेती नाही, उद्योगाकरता देखील पाणी उपलब्ध असेल, पिण्याचं पाणी उपलब्ध असेल आणि हे सगळं पाणी जे आहे हे समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे. तसंच आता आपण दुसरी जी योजना तयार केली आहे, कारण आपल्याला माहिती आहे, आपण नेहमीच आपल्या उत्तर महाराष्ट्र वर्सेस मराठवाडा अशा प्रकारचा एक विवाद चालू असतो. कारण गोदावरीचं खोरं आहे, तुटीचं खोरं आहे. गोदावरीच्या खोऱ्यामध्ये वाहून जाणारं 54 TMC पाणी जे समुद्रात वाहून जातं ते 54 TMC पाणी आणायचं, त्या संदर्भातला जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी आता मंजूर केला. त्याचे आपण सगळ्या स्टॅट्युटरी मान्यता दिल्यात आणि अन्वेषणचं टेंडर काढलंय. त्याचंही काम आपण चालू करतोय. नार पार गिरणा म्हणजे गिरणेच्या खोऱ्यामध्ये हे पाणी आणायचं. त्यामुळे जे समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे अशा 4 प्रमुख नदीजोड प्रकल्पांना आपण मान्यता दिलेली आहे. माझा अंदाज आहे की त्याचं ॲक्च्युअल काम सुरू व्हायला अजून वर्षभर लागेल, जमिनीवर वर्ष 1.25 वर्ष लागेल.
त्यानंतर 4 वर्षात 5 वर्षात ॲक्च्युअल त्याचा फायदा मिळणं सुरू होईल. पण ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातला दुष्काळ हा भूतकाळ असेल. आणि महाराष्ट्रातलं आपण जे म्हणायचो की 52% महाराष्ट्र अवर्षण प्रवण आहे. ठीक आहे, पाऊस कमी पडेल, पण पाण्याची कमतरता मात्र महाराष्ट्रात असणार नाही. आणि हे आपण करून दाखवलं. म्हणजे असं नाही आहे की आज तुम्ही बघा, पश्चिम महाराष्ट्रातला जो सगळा दुष्काळी भाग होता, म्हणजे पूर्वी माणदेश दुष्काळाकरता त्याची ओळख होती आणि दुष्काळाच्या कथा लिहिल्या गेल्या माणदेशाच्या. आज माणदेशामध्ये